मुलांनो, आज आपण आता विषम संख्या म्हणजे काय हे शिकूया। आपल्या वर्गातल्या या मुलींना मी समोर बोलवलेलं आहे। या किती मुली आहेत? 3। या 3 पैकी मी जर 2चा एक गट करा म्हणून सांगितलं तर किती गट तयार झाले? 1। आणि बाजूला किती राहिली? 1। गट किती झाला? 1। आणि बाजूला मुलगी उरली किती? 1। आता आणखी मी 2 मुलीला या ठिकाणी बोलवतो। आता या मुली सगळ्या मिळून किती झाल्या? 5। किती झाल्या मुली? 5। 5 मुली झाल्या। आता 5 मधल्या मी दोघीचे गट करायला सांगतो। करा गट पटकन। किती गट झाले? 2 गट झाले। उरला किती? 1। म्हणजे 5 मध्ये पण उरला किती? 1। आणखी मी 2 मुलींना बोलवतो। आता मुली झाल्या किती मोजा? 7। किती मुली झाल्या? 7। 7 मुली झाल्या। बघा मोजा नीट। 1 2 3 4 5 6 7। 7 मुली झाल्या। आता मी 2-2चे गट करा म्हणून सांगितलं तर किती गट होते बघा? 3 गट झाले। आणि शिल्लक किती राहिली? 1 शिल्लक राहिली। ज्या वेळेस आपण 3 घेतलं त्यावेळेस 1 मुलगी बाजूला राहिली, 5 घेतलं त्यावेळेस 1 मुलगी बाजूला राहिली, आणि 7 घेतल्यानंतर 1 मुलगी गट केल्यानंतर बाजूला राहिली। म्हणजे 2 ज्यावेळेस आपण भागतो त्यावेळेस भाग गेल्यानंतर ज्यावेळेस बाकी 1 उरते, अशा ज्या संख्या असतात त्या संख्यांना विषम संख्या असं म्हणतात। उदाहरणार्थ 3 5 7 9 11 13 15 17 19 21 23 25 27 29 31 33 याच पद्धतीनं 100च्या पुढे जर आपण विषम संख्या पाहिल्या तर 101 103 105 107 109 111। आता ह्या सम आणि विषम संख्या ओळखायच्या कशा? तर त्यातली विषम संख्या जर आपल्याला 2 अंकी 3 अंकी 4 अंकी संख्या दिल्या तर त्यातली विषम संख्या कशी ओळखायची? तर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक जर असतील तर ती संख्या विषम संख्या असते।